नमस्कार मित्रांनो, अतिशय मनापासून स्वागत। आणि या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे 1 सप्टेंबर रोजी निफ्टी आणि बँक निफ्टीची रेंज काय असणार आहे, तुम्हाला कुठे खरेदी करायला पाहिजे आणि कुठपर्यंत जायला पाहिजे। मित्रांनो, हे माझं वैयक्तिक ॲनालिसिस आहे, ज्यात मी ॲनालिसिस कसं करायचं हे पण तुम्हाला सांगणार आहे। सोबत ऑप्शन चेनच्या मदतीने याची लिंक सुद्धा तुम्हाला लावून देणार आहे, जेणेकरून ऑप्शन चेन तुम्हाला व्यवस्थितपणे समजून यावी। आता बघा, सध्याची मार्केट कंडिशन काय आहे। आज आहे 31 ऑगस्ट, पुढचा ट्रेडिंग सेशन आहे 1 सप्टेंबर। ओके, सध्या आहे 24,426 या रेंज पाशी निफ्टी आहे। आपण बघतो आहे की निफ्टी 50 जी आहे ती जवळपास 5 1 2 3 4 5 6 म्हणजे 5 सेशन मध्ये फक्त एकच सेशन ती वरती राहिलेली आहे आणि बाकीची ऑलमोस्ट खालच्या साईडला डाऊन साईडलाच आलेली आहे। परंतु डाऊन साईडला येऊन सुद्धा या ठिकाणी जो तुम्हाला या ठिकाणी दोन कॅन्डल इथून रिव्हर्स झालेल्या दिसताय, बरोबर, इथून रिव्हर्स झालेल्या दिसताय, याचा अर्थ काय आहे की या ठिकाणी सपोर्ट आहे। आता मी सपोर्टला एक लाईन काढून घेतोय। या ठिकाणी बघू शकता 24,319 च्या आसपास, 320 च्या आसपास ही सपोर्ट काढलेली आहे। हा, याचा अर्थ काय? आता याचा अर्थ असा आहे की इथपर्यंत तो मार्केट जो आहे तो खाली येऊ शकतो, म्हणजे इथपर्यंत ती खाली येऊ शकते 24,320 पर्यंत। मग वरती कुठपर्यंत जाऊ शकते किंवा पुढचा दिवस म्हणजे उद्याचा दिवस खाली असणार आहे की वरती असणार आहे हे मला कसं समजणार? तर यासाठी गरजेचे ॲनालिसिस करणं। दोन प्रकारे होऊ शकतं ॲनालिसिस, दोन्ही बाजू कन्सिडर करून। कुठली? एक तर ती खाली जात आहे का किंवा जाण्याची शक्यता काय आहे, ठीक आहे, किंवा दुसरी कुठली, ती जर वरती जात आहे तर वरती कुठपर्यंत जाईल आणि कशी जाईल। मग आता या ठिकाणावरून तो वरती पण जाऊ शकतो। मग आपल्याला कुठे बघायचंय, कुठे जायचं आहे? जायचं आहे आपल्याला ऑप्शन चेन मध्ये। ऑप्शन चेन मध्ये तुम्ही या ठिकाणी बघाल तर तुम्हाला असं एक लक्षात येईल, ही जी 2 सप्टेंबरची ऑप्शन चेन आहे या ठिकाणी सर्वात मोठी हिरवी लाईन कुठे आहे? 24,400 च्या आसपास। म्हणजे आता जी निफ्टी आहे, निफ्टी कुठे आहे? 24,426। तर तुम्हाला निफ्टी जास्तीत जास्त 24,400 पर्यंत जाईल आणि त्या ठिकाणी सपोर्ट घेणार आहे। मग ती वरती कुठपर्यंत जाईल? तर वरती या ठिकाणी बघू शकता इकडच्या साईडला ज्या ठिकाणी रेड कलरची लाईन आहे, मी तुम्हाला सांगतोय ना, तसंच तुम्ही कुठल्या पण शेअरला निफ्टी करताय, निफ्टी या ठिकाणी सांगतोय, तुम्ही बँक निफ्टीला लावू शकता, तुम्ही फॉरेक्स ट्रेडिंगला लावू शकता, तुम्ही स्टॉकला लावू शकता, तुम्ही ऑप्शनला लावू शकता। ओके, कुठल्याही स्टॉकच्या ऑप्शनला लावू शकता ही स्ट्रॅटेजी। तर या ठिकाणी ज्या ठिकाणी सर्वात जास्त मोठी लाल लाईन आहे त्या ठिकाणी काय आहे? रेजिस्टन्स आहे। तर मग तुमचा सोमवारचा म्हणजे 1 तारखेचा सपोर्ट कुठे मिळणार आहे? 24,400, ठीक आहे। आणि रेजिस्टन्स कुठे मिळणार आहे? रेजिस्टन्स मिळणार आहे तुमचा 24,500 ला। आणि हा रेजिस्टन्स ब्रेक झाला तर 24,600 पर्यंत जाणार आहे। 24,600 ते 24,400 या रेंजमध्ये सोमवारची म्हणजेच 1 तारखेची निफ्टी असणार आहे। मित्रांनो, इथपर्यंत व्हिडिओ आवडला का? या ठिकाणी बघू शकता निफ्टी बँक आलेली आहे। मी तुम्हाला निफ्टी 50 ची स्ट्रॅटेजी समजून सांगितली आहे आणि या ठिकाणी आहे बँक निफ्टी। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला सबस्क्राईब करा, चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा। आता बघा एक महत्त्वाची गोष्ट, या ठिकाणी जो पॅटर्न तयार झालता, कधी या ठिकाणी बघा कसा पॅटर्न झालाय, ग्रेवस्टोन पॅटर्न तयार झालेला आहे, बरोबर ना, डोजीचा ग्रेवस्टोन म्हणजे गाडलेली नसते का त्या टाईपचा, आणि सेम पॅटर्न या ठिकाणी तयार झाला होता। या पॅटर्न नंतर काय झालं की डायरेक्टली मार्केट अपसाइड गेलं होतं। हिस्ट्री रिपीट इटसेल्फ असं जर असेल तर डेफिनेटली सोमवारची बँक निफ्टी तुम्हाला अपसाइड दिसणार आहे। ओके, सोमवारची बँक निफ्टी तुम्हाला अपसाइड दिसणार आहे। मित्रांनो, आता काय करायचंय तुम्हाला, मी तर बँक निफ्टी सांगितलं, निफ्टी पण सांगितलं, परंतु सोमवारी जेव्हा तुमची ट्रेडिंग कंप्लीट होईल तेव्हा पुन्हा एकदा व्हिडिओ उघडायचा आहे, चॅनलवर यायचं आहे। चॅनलचं नाव आहे युवे मराठी शेअर मार्केट म्हणून। चॅनलला सबस्क्राईब करा, चॅनल ओपन करायचं आहे आणि तुम्ही जर यावर ट्रेडिंग केली असेल किंवा माझं सांगणं प्रेडिक्शन जर बरोबर असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करा। चुकीचं असेल तरी पण मला नोटिफाय करा की या ठिकाणी आपण पॉइंट पकडले होते ते की चुकीचे झालेले आहे। पुढच्या वेळेस आणखी रिफाईन तुम्हाला ॲनालिसिस मिळेल। धन्यवाद।